आज मायलेकी किचनमध्ये बनणार आहे मम्मीच्या हातची खास झणझणीत अशी जवळा भरलेली वांगी। ही रेसिपी ना भाकरीसोबत एकदम झकास लागते आणि तुम्ही जर एकदा बनवली ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल देखील घालून घेतले। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आता इथे मी घालते बारीक चिरलेला कांदा। हा कांदा आपल्याला चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान सोनेरी झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचेत आणि टोमॅटो देखील आपल्याला चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचेत। आपले टोमॅटो छान परततात तोपर्यंत इथे मी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण हे सगळं टाकून ना त्याचा चांगला ठेचा तयार करून घ्यायचा आहे। या ठेच्यामुळे ना चव अजून खूप वाढते। तर इथे टोमॅटो देखील आपला चांगला मऊ झाला आहे, तर आता याच्यामध्ये आपण तयार केलेला ठेचा घालायचा आहे। त्याचप्रमाणे हळद, मालवणी मसाला, धना पावडर आणि लाल तिखट घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे। तोपर्यंत ते साईडला मी सुकट म्हणजेच आपला जवळा देखील चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे। पाण्यामध्ये असं स्वच्छ धुवून असा पिळून घ्यायचा आणि मग आपल्याला तो कढईमध्ये ॲड करायचा आहे। आता यामध्ये मी धुतलेली सुकट देखील टाकून घेतली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, कोकम घालायचं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लास्टला वरून थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आणि नीट मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे इथे आपला खमंग जवळा मसाला वांग्यांमध्ये भरण्यासाठी। तर इथे मी काही वांगी घेतलेत, ती अशी क्रॉस कट करून घ्यायचेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। पूर्ण वांगं कापायचं नाहीये, फक्त आपल्याला मध्ये असा मसाला भरण्यासाठी जागा करून घ्यायची। तर इथे माझे सगळे वांगे तर कापून झालेत। आता या प्रत्येक वांग्यामध्ये आपण जे सुकट म्हणजे जवळा जो मसाला तयार करून घेतलाय तो असा भरून घ्यायचा। तर एक एक करून इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलाय। आता कढईमध्ये मी ते पुन्हा तेल गरम करून घेतले आणि आपण जी भरलेली वांगी आहेत ना ती एक एक करून ह्या कढईमध्ये ठेवून घ्यायचेत। वरून उरलेली जी सुकट आहे ना ती टाकून घ्यायची, थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला ही वांगी चांगली शिजवून घ्यायची आहेत। मध्ये तुम्ही एकदा असं झाकण काढून वांगी हलक्या हाताने अशी पलटी करून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूंनी आपली वांगी चांगली शिजतील। तर हळूहळू इथे वांगी आपली चांगली शिजतील आणि मसाल्याची चव देखील त्याच्यामध्ये चांगली मुरते। तर तुम्ही तर बघू शकता एकदम आपली ते वांगी चांगली शिजलेत, खमंग जवळा भरलेली वांगी इथे आपली तयार झालेत। इथे मम्मीने साईडला तांदळाची भाकरी देखील गरमागरम तयार केली आहे। ही जवळा भरलेली वांगी आणि त्यासोबत गरमागरम तांदळाची भाकरी हे खरंच खूप बेस्ट कॉम्बिनेशन आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी मायलेकी किचनला फॉलो करायला विसरू नका।